Hi students, welcome to Bridge Course 7th Standard Science. Welcome to Activity Sheet 26. In this chapter, we have to learn universe, galaxy and stars and different type of the stars. You already learn this part in the 6th standard chapter number 16, that is the universe. In this chapter we learn about the universe, galaxy and different type of the stars. या व्हिडिओमध्ये आपण गॅलेक्सी, युनिवर्स म्हणजे विश्व, दीर्घिका आणि ताऱ्यांचे प्रकार पाहणार आहोत, जे इयत्ता 6वी प्रकरण 16 विश्वाचे अंतरंगमध्ये आपण पाहिलेले आहे. If you observe the clear sky on a dark night, you will see a smoky white band full of stars spreading north-south in the sky. ज्यावेळी तुम्ही निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे निरीक्षण करता, त्यावेळी तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा दिसेल. This is a Milky Way. This is also known as the मंदाकिनी. तीच आपली आकाशगंगा होय, जिला आपण मंदाकिनी असेही म्हणतो. म्हणजे आकाशामध्ये ज्यावेळी दक्षिणोत्तर पसरलेला, तारकांनी पसरलेला असा जेव्हा धुरकट पट्टा दिसतो, तेव्हा तो धुरकट पट्टा म्हणजेच आपली आकाशगंगा होय. आपण त्याला मंदाकिनी असेही म्हणतो. दिस इज दी मिल्की वे, पिक्चर ऑफ दी मिल्की वे. ओके, म्हणजे आकाशामध्ये जेव्हा आपण धुरकट रंगाचा पट्टा बघतो, तेव्हा तो पट्टा म्हणजेच निश्चितच मिल्की वे आहे, जिला मंदाकिनी असं देखील म्हटलं जातं. अ ग्रुप ऑफ innumerable stars and their planetary systems are together known as galaxy. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमाला यांच्या समूहाला दीर्घिका, गॅलेक्सी असे म्हणतात. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच अवर सोलार सिस्टीम इज लोकेटेड. आपली जी सूर्यमाला आहे ती आकाशगंगा या दीर्घिकेत आहे, जिला आपण मंदाकिनी असेही म्हणतो. ह्या दीर्घिकेमध्ये आपली आकाशगंगा आहे, त्यामध्ये असंख्य गॅलेक्सी आहेत. त्यानंतर स्पेस बिटवीन देम इज अल्सो एनर्जी. त्यांच्यामध्ये जो स्पेस आहे त्यामध्ये एनर्जी आहे, अवकाश आहे, यांचा समावेश झालेला असतो. द युनिवर्स इन्क्लूड innumerable galaxy, the space between them is also energy. The Milky Way includes many stars smaller than other suns as well as many other that are thousands of times bigger than the sun. जी गॅलेक्सीमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान, अतिशय लहान म्हणजे हजारो पटीने लहान असेही तारे आहेत. त्याचबरोबर हजारो पटीने मोठे असे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग आणि मृत तारे म्हणजे डेड स्टार ह्या खगोलीय गोष्टी आहेत. इट इन्क्लूड्स मेनी celestial bodies, that is such as the nebulae, clusters of stars, clouds of gases, clouds of dust, dead stars and the born star. that is म्हणजेच तारकागुच्छ आहेत, तेजोमेघ आहेत, वायूंचे ढग आणि हे डेड स्टार जे आहेत ते या आकाशगंगेमध्ये आहेत. Now we discuss the different type of the galaxy. Look here the picture of different type of the galaxy.
द फर्स्ट इज द स्पायरल. स्पायरल म्हणजे चक्राकार, सर्पिलाकार, अगदी गोल गोल अशी आहे. चक्र जसं फिरतं, तुम्ही दिवाळीच्या सणामध्ये जे भुईचक्र फिरवता त्या पद्धतीने ते स्पायरल गोलाकार अशी आहे, म्हणजे चक्राकार अशी आहे. दुसरी आहे ती म्हणजे एलिप्टिकल, लंबवर्तुळाकार, इलिप्टिकल. तिसरी आहे ती म्हणजे बॅरड स्पायरल, अवरुद्ध चक्राकार. आणि थर्ड वन इज दी फोर्थ वन इज दी इरेग्युलर, म्हणजेच अनियमित अशी ही गॅलेक्सी. देर आर दी 4 टाईप ऑफ दी गॅलेक्सी, दॅट इज स्पायरल, देन इलिप्टिकल, अँड ऑल्सो दी बॅरल स्पायरल अँड इरेग्युलर. ओके. आता हे जे आकाशगंगेमध्ये जे तारे असतात ते नवीन तारे कशा पद्धतीने तयार होतात ते आता आपण डिस्कस करणार आहोत. द बर्थ प्लेस ऑफ द स्टार्स आर दी ह्यूज नेबुलाe. द thousands ऑफ twinkling स्टार that we observe in the clear night sky are the part of our Milky Way. आपल्या ज्या दीर्घिकेमध्ये जे प्रचंड धुळीकण आणि वायू यांचा प्रचंड असा तेजोमेघ हे ताऱ्यांचे उगमस्थान आहे. रात्रीच्या आकाशामध्ये आपल्याला हजारो तारे लुकलुकताना दिसतात आणि त्यांचे जे काही कलर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. देर आर द डिफरंट टाईप ऑफ द डिफरंट कलर्स आर ऑब्झर्व इन द स्टार. दॅट इज some of they are blue, white, yellow, red. So there are the different type of the stars which are present in the sky or seen in the sky. Generally the surface temperature of the stars ranges from 3500 degrees Celsius to 50,000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जे तारांच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे, सरफेस टेम्परेचर, ते 3500 म्हणजे 3500 ते 50,000 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित असते. आणि त्यामुळे या तापमानामुळे ताऱ्यांचा रंग हा बदलत असतो. या तापमानानुसार आपण ताऱ्यांचे विविध प्रकार आता पाहणार आहोत. सो द फर्स्ट टाइप ऑफ दी स्टार इज सन लाईक स्टार, सूर्यसदृश्य तारे. हे जे तारे आहेत ते तांबूस निळ्या रंगाचे असतात. फॉर एक्झाम्पल दी अल्फा सेंचुरी अँड सिरियस. स्टार लाईक सिरियस अँड अल्फा सेंचुरी. म्हणजे मराठीमध्ये मित्र आणि व्याध तारा हा जो आहे हा सूर्यसदृश्य तारे सनलाईक स्टार्स म्हणतात. जो these stars are slightly smaller and bigger than the sun. काही वेळा हे जे तारे आहेत हे तारे सनपेक्षा लहान असतात, काही वेळा खूप मोठे असतात. त्यांचा रंग हा तांबूस किंवा निळ्या रंगाचे असतात. तांबडे राक्षसी तारे, रेड जायंट्स. द टेम्परेचर ऑफ दिस stars ranges from 3000 to 4000 degrees Celsius, but their luminance can be 100 times that of the sun. या ताऱ्यांचे म्हणजे तांबडे राक्षसी तारे, रेड जायंट्स हे जे तारे आहेत, या ताऱ्यांचे तापमान 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादित असते. आणि त्यांची तेजस्विता जी आहे, ब्राईटनेस जो आहे, हा ब्राईटनेस सूर्याच्या 100 पटीने जास्त असतो. आणि त्यामुळे त्यांचा रंग जो आहे तो जास्त तांबडा आहे. सो these diameter of these stars is 10 to
1000 times than that of the suns and they are bright red in color. डार्क अशा रंगाचे असतात. त्यानंतर चा जो आहे द सुपरनोवा म्हणजे महाराक्षसी तारे. महाराक्षसी तारे हे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षा म्हणजे रेड जायंट्सपेक्षाही मोठे असतात, खूप तेजस्वी असतात. त्यांचे जे तापमान आहे हे तापमानसुद्धा 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअसच्या मर्यादेएवढे असते. हा जो तारा आहे हा तारा याचा डायमीटर जो आहे हा डायमीटर सूर्याच्या पेक्षाही शेकडो पटीने जास्त असतो. याचा डायमीटरसुद्धा व्यास जो आहे तो सूर्यापेक्षाही शेकडो पटीने जास्त आहे. द नेक्स्ट स्टार इज दी ट्विन स्टार और बायनरी स्टार्स. मोर दॅन हाफ ऑफ द स्टार्स इन द स्काय आर बायनरी. आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. बायनरी म्हणजे जोड तारे. दे कन्सिस्ट ऑफ द 2 स्टार्स दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इच अदर. 2 तारे परस्परांभोवती भ्रमण करतात. ॲट द टाईम 3 or 4 स्टार दॅट रिव्हॉल्व अराउंड इच अदर हॅव बीन लोकेटेड. काही वेळा 3 ते 4 तारेही एकमेकांभोवती परस्परांभोवती हे रिव्हॉल्विंग होत असतात. सो दीज आर कॉल्ड ॲज द बायनरी ट्विन्स बायनरी स्टार्स और ट्विन स्टार. देन लास्ट वन दीज आर द व्हेरिएबल स्टार्स म्हणजे रूपविकारी तारे असं त्यांना म्हटले जाते. या ताऱ्यांची जी तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही. द लुमिनन्स अँड द शेप ऑफ दीज स्टार्स इज नॉट स्टेबल. दे आर कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग और एक्सपांडिंग. त्यांचं सतत असं कॉन्ट्रॅक्टिंग आणि एक्सपांड होत असतात. व्हेन स्टार एक्सपांड इट इमिट्स लेस एनर्जी अँड ॲट सच अ टाईम इट्स ब्राईटनेस डिक्रीज. ज्यावेळी हा तारा हा एक्सपांड होतो कमी प्रमाणामध्ये एनर्जी हा इमिट केली जाते आणि त्यामुळे त्याचा ब्राईटनेस हा कमी होतो. ॲट अ सेम टाईम किंवा अगेन्स्ट दिस व्हेन द स्टार कॉन्ट्रॅक्ट्स इट्स सरफेस टेम्परेचर इन्क्रीजेस. द स्टार इमिट्स मोर एनर्जी अँड बिकम अ ब्रायटर. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी हा तारा कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर टाकली जाते. सरफेस टेम्परेचर वाढतं, एनर्जी बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे हा तारा जास्त ब्राईट होतो. फॉर एक्झाम्पल पोलार स्टार ज्याला आपण मराठीमध्ये ध्रुव तारा असे म्हणतो. So in this video we learn about the different type of the galaxy and different type of the star. Also we learn the birthplace of the star. Okay, bye bye.